हॅलो वेलकम टू माय ब्लॉग. तर आज आहे जानेवारी महिन्याचा शेवटचा दिवस 31 तारीख आणि म्हणजे या महिन्याची सुरुवातच जी आहे किंवा या वर्षाची सुरुवातच आहे ना, तर ती दमदार झाली म्हणायला हरकत नाही. कारण एकही दिवस असा गेला नाही की इव्हेंट नाही आहे किंवा रेकॉर्डिंग नाही आहे किंवा व्हॉइस ओव्हरची कामं नाही आहेत. त्यामुळं टोटली हॅपी फॉर दॅट की जानेवारी महिना कसा आला आणि कसा गेला कळलंच नाही. आणि आत्तासुद्धा मी आवरून चाललेली आहे रेकॉर्डिंगसाठी, कारण जिल्हा परिषद ग्रामपंचायत निवडणुका आहेत आणि त्याचं रेकॉर्डिंग जे आहे तर ते सुरू आहे. सो म्हणजे ॲक्च्युली गणतीच नाही आहे की बाबा इव्हेंट किती झाले आणि किती रेकॉर्डिंग्स वगैरे केले, पण काही का असेना स्वामींची आणि माझ्या गुरूंची कृपा जी आहे तर ती अशीच माझ्यावरती राहू दे आणि पुढचा फेब्रुवारी महिनासुद्धा असाच गडबडीमध्ये जाऊ दे, इव्हेंट्स भरपूर मिळू देत अशी आशा व्यक्त करते. तर वाजलेले आहेत बरोबर 12:35 आणि मी जाते आहे रेकॉर्डिंगसाठी आणि संध्याकाळी इव्हेंटलासुद्धा जायचं आहे सांगलीमध्येच. तर साधारण 2:15-2:30च्या दरम्यान मी घरी आलेले होते. नेहल पण नुकतीच आलेली होती. दोघींनी मिळून मस्त जेवण केलं, आराम केला आणि 4-4:30च्या दरम्यान मी मैत्रिणीच्या पार्लरमध्ये गेले होते. कॉल करून मी तिला सांगितलेलं होतं की मी येणार आहे, कारण मला हेअर वॉश करायचा होता. माझी ही मैत्रीण, हिचं पार्लर आहे माझ्या घराच्या जवळच आणि खूप सुंदररित्या हेअर वॉश, हेअर स्पा म्हणा किंवा हेअर कटिंगसुद्धा खूप सुंदर करते ही. आणि हिच्याकडे हेअर वॉश करत असताना आमच्या गप्पा सुरू होत्या, काही जोक्ससुद्धा आमचे सुरू होते आणि उगाचच आमचं हसणं सुरू होतं, कारण बऱ्याच दिवसांनी आमची गाठभेट झालेली होती. म्हणजे कुठले कुठले विषय आम्ही काढत होतो आणि उगाचच त्याच्यावरती काहीतरी चर्चा करून, काहीतरी गॉसिपिंग करून हसण्याचं काम जे आहे तर ते नेहमीप्रमाणे आमचं सुरू होतं. आणि इथलं काम आवडलेलं होतं आणि एक रिलॅक्स फील होत होतं. म्हणजे हेअर स्पा असू दे, हेड मसाज असू दे किंवा हेअर वॉश असू दे, ज्यावेळेला दुसऱ्याचा हात केसाला लागतो तर त्यावेळेला खूप मला मस्त वाटत असतं. इथल्यावरून मी घरी आले, छानपैकी तयार झाले आणि गेले होते इव्हेंटसाठी. संध्याकाळी हाही इव्हेंट माझ्या घराजवळच होता, त्यामुळे मला फार काही गडबड झालेली नव्हती. निरोप समारंभाचा हा कार्यक्रम होता. गुन्हे अन्वेषण शाखाचे जे अधिकारी आहेत तर त्यांचा हा कार्यक्रम. त्यानंतर तिथं गेल्यानंतर काही गाणी झाली, लहान मुलांचे गेम झाले आणि तिथंच एका इन्व्हायटीचा वाढदिवस होता, जो केक कटिंग सेरिमनीसुद्धा इथं संपन्न झालेला होता. आणि यानंतर मेन कार्यक्रम जो आहे तर तो सुरू झालेला होता. काही अधिकाऱ्यांची भाषणं झालेली होती, निरोप समारंभ सुद्धा झालेला होता. म्हणजे ॲक्च्युली रिटायरमेंट नव्हती, तर हे फेटा बनलेले जे सर आहेत तर त्यांची सांगलीवरून साताऱ्याला बदली झालेली होती आणि त्यानिमित्तच हा जो कार्यक्रम आहे तर तिथं त्यांनी ठेवलेला होता. बऱ्याच जणांनी मनोगत सुद्धा व्यक्त केलेलं होतं. गाणी आमची आवडली हे वेगळं सांगायची काही गरजच नाही. गेमसुद्धा सगळ्या लेडीजने एन्जॉय केलेले होते आणि कार्यक्रम संपल्यानंतर मस्त असा जेवण विभाग जो आहे तर तो सुरू झालेला होता. खूप यम्मी असं जेवण, मी सुद्धा थोडंसं जेवलेले होते आणि अशा रीतीनं कार्यक्रम छान संपन्न झाला. आणि या सोडवरती आजचा छोटासा व्लॉग इथं संपवते. आवडला तर लाईक करा. नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया. बाय बाय.